पार्सल आहे, आत्ता मी ओपन करणार आहे। मी पाठवलेलं पार्सल काही घोळ होणार नाही किंवा ते माझ्याकडे राहिलं तरी कुठं जाणार नाही लागेल मला, कारण माझ्याकडे ही अशी सेम साडी आहे, ही पण खूप सुंदर आहे। हे पहा, दोन्ही मिळून अगर साड्या पकडल्या 10,000 पकडा तर कोणाचाही जीव खालीवर होणार। ते केले तर वर देव आहे आणि तो बघतोय आणि ते तुम्हाला विश्वासावरती तुमचा व्यवसाय चालतो। त्यामुळे आजचा व्हिडिओ ह्याच्यावरती होता, खास पार्सलवरती। तुम्ही बोल केलं पाहिजे, कोणाला फसवलं नाही पाहिजे। सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हे पार्सल आहे, आत्ता मी ओपन करणार आहे। माझ्या जस्ट कुरिअरने साड्या पाठवतात, त्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहेत। तर हे आत्ता मी ओपन करते। असं पॅक करून पाठवतात, पोस्टाने राहते कुरिअरने राहते। 2 किंवा 3 साड्या म्हणजे परवडतं। पोस्टाने तुम्ही कुठूनही पाठवलं तर 60-70 रुपये जास्तीत जास्त घेतात आणि खूप वजन असेल तर 100 पर्यंत 3-1 साड्या असतील तर। आणि बाकी तुम्ही कोरिअरनेही केलं तर वजनावर असतं। 1 किलो वजनाला मला वाटतं 70 रुपये असं आहे। तर कोणीही केलं तर असं व्यवस्थित कोरिअर करतात। आता ह्या साड्या ओपन करूया। हा पार्सल, ह्याचं एक गोष्ट सांगते तुम्हाला। ॲक्च्युली हे पार्सल 2022 मध्ये आलंय। 23, 24, 25 म्हणजे 22 मे पकडलं, 23, 24, 25 3 वर्ष झाले ह्या पार्सलला। त्या बऱ्याचदा प्रयत्न केले कॉन्टॅक्ट करायचं, काही रिझनमुळे झालं नाही। फायनली आत्ता माझं कॉन्टॅक्ट झालं त्यांच्याशी। हा एकच पार्सल राहिलेला आहे आणि अजून एकाच हे होतं, तर मला वाटतं त्यांचा व्हिडिओ मी शूट केला आहे, पण ते बघते आता ते कधीच आहे। सावकाश ओपन करते मी हे। तर असंही होतं, पण पार्सल पाठवणाऱ्यांना खूपदा असा प्रश्न पडतो की आमचं पार्सल कुठं घाळ होईल, हे होईल, ते होईल। तर तुमचं पार्सल काही होणार नाही। तुम्ही इमॅजिन करा, 3 वर्षाच्या आधीचं पार्सल सुद्धा मी ओपन केलेलं नाही। जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तेव्हाच मी ओपन करते, त्यानंतर मी हात लावते। असं कुणाचंच राहिलं नाही। मला वाटतं हे एक आहे आणि एकीचं आहे, मला वाटतं कटिंग केलं आहे आणि बाकी दोघींचे ड्रेसेस शिवलेत, पण त्यांचं काहीतरी अडचण आहे। आम्ही आत्ता उद्या करतो, पत्ता पाठवा सांगते, पत्ता पाठवतच नाही। बाकी कोणाचं नाही होत आता। तर आता साड्या पाहूया, त्यामुळे बिंदास्त पाठवा। मी पाठवलेलं पार्सल काही घोळ होणार नाही किंवा ते माझ्याकडे राहिलं तरी कुठं जाणार नाही किंवा तुमच्या साड्या घेऊन काही करायचं नाही आहे। कारण खूप जणांचं हे एक भीती असते की तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतील का, तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतील का, हा एक मोठा प्रश्न असतो। तर पोचणारच आहे। आता साड्या काढते। अरे मस्त सुंदर साड्या आहेत आणि त्यांनी त्या दिवशी फोन केल्यानंतर सांगितले की ताई आम्हाला साड्यासुद्धा लक्षात नाही आहेत। तर मी त्यांची मापं घेतले, तर आता त्यांना हा व्हिडिओ हे करणार आहे। खूप सुंदर साड्या आहेत यार, कारण ह्या साड्या स्वस्तातल्या तर नाही आहेत। हे सेमी सिल्क आहे की प्युअर सिल्क आहे मी बघते, नाही सेमी सिल्क आहे। तरी ही साडी कमीची नाही आहे। 2,5-3 हजाराचे जवळ तर असणारच आहे ही साडी। सिल्कमध्ये प्युअर नाही प्युअरच आली आहे मला, कारण माझ्याकडे ही अशी सेम साडी आहे। इतकी सुंदर आहे काय माहिती, म्हणजे हे झालंय आणि साडीला काहीही झालेलं नाहीये। प्युअर सिल्क नाही, सेमी सिल्क आहे। तरी ही साडी असेल मला वाटतं आय थिंक 5 हजाराच्या जवळपास असेल, कारण सेम साडी आहे माझ्याकडे। सेम साडी आहे, कलर थोडासा 19-20 असेल। त्यावेळेस मला वाटतं ती काहीतरी कुणाच्या तर लग्नात घेतली होती मी, आय थिंक त्यावेळेस काहीतरी 5 की 6 हजार त्याची किंमत होती। हे तुम्ही पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल। प्युअर म्हणजे खूप महाग असतात, त्या 10-12च्या जवळपास असतात। आणि हे कांजीवरम आहे हे, आणि इथे थोडंफार घासले गेलेलं आहे इथे, बाकी काहीच झालेलं नाही। ही एक साडी आहे, सुंदर साडी आहे, कोणालाही टेन्शन येणार। एवढे 4-5 हजाराच्या साड्या आम्ही अगर कोरिअर करतो आणि तुमच्याकडे नाही पोचल्या का आहे म्हणून। आणि ही दुसरी आहे, ही साडी ही पण खूप सुंदर आहे। हे पहा, इरकलमध्ये हे आमच्याकडे पॅटर्न आहे, हा खूप चालतो म्हणजे सोलापूर साईडला। ह्याही साड्यांच्या किमती 2-2.5च्या खाली नाही। हे बघा किती सुंदर वाटते ही साडी, हळदीसाठी ह्याच्यासाठी, कारण ह्या आमच्याकडे मोस्टली ह्या साड्या असतातच, ह्या साड्या अशा इरकलमध्ये। आणि ह्याला बॉर्डर काहीतरी बोलतात, ह्याला इरकल बॉर्डर असेल, पण त्याच्यावर अशी ही डिझाईन आहे। तर असं आहे, सुंदर आहे। आणि काय पाठवलं त्यांनी, एक ब्लाऊज पीस पाठवलं त्यांनी एक ब्लाऊज ट्राय करणार आहेत त्या, असं आहे। हे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर साड्या आहेत, खूप सुंदर साड्या आहेत। तर तुम्हाला असं मी दाखवते। मी आय थिंक ही साडी हे बघा
किती छान दिसते, कॉम्बिनेशन किती छान आहे. काय याची आयडिया नाही आहे. पण ही 3,500 मला, मी म्हणते 2 पण नसेल, कारण हा पदर जो आहे ना, नाही रेशमी आहे पदर, रेशमी, त्यामुळे ही साडी ते 3,000च्या आसपास असू शकते. तर 8,000ची साडी दोन्ही मिळून अगर साड्या पकडल्या, 8,000 पकडा, तर कोणाचाही जीव खालीवर होणार. पण गोड होत नाही. ज्या कोरिअरने हे केलं तर तुम्हाला ट्रॅकिंग नंबर भेटतो, त्याच्यावरती हे करायचं. आणि शक्यतो कोणीही फसवत नाही, कोणीही फसवत नाही, कारण कुठंतरी एक तुमच्या विश्वासावर तुमचं काम चालतं, हे लक्षात घ्या. त्यांना ह्या साड्यांचे कलर सुद्धा आठवण नाही आहेत असं त्या स्पष्ट बोलल्या मला. मी म्हणले नाही ताई, तुमचं पार्सल मी ओपन करते, त्यांना फोटो पाठवते बोलले. त्यांच्या लक्षात, कारण होऊ शकतं मग मीही बऱ्याच गोष्टी असं विसरते. आता मी अगर त्यांना हे बोलले की हे नाहीये साड्या, साध्या साड्या आहेत, त्या बॅगेतल्या दुसऱ्या काढून मी दाखवले, असं कधी होणार नाही. अगर केले तर वर देव आहे आणि तो बघतोय. आणि ते तुम्ही जे करता ते कर्माचे तुम्हाला भेटतात, म्हणजे भेटतात. त्यामुळं हा व्यवसाय किंवा कुठलाही राहू दे, विश्वासावरती तुमचा व्यवसाय चालतो. त्यामुळं हे कोणाला फसवण्याचा प्रयत्न करू नका कोणीही. कारण बऱ्याचदा असं होतंय, कधी कधी कोणी केल्यामुळं जे न करता तेही ती गोष्ट म्हणजे भोगली जाते. बोलतात ना, गव्हाबरोबर किडे रगडले जातात, असा प्रकार होतो. कारण अलीकडे मी खूपदा बघायला लागले, जे कोणी पार्सल पाठवतो ना, ताई पोचेल ना नक्की तुमच्याकडे, ताई काय प्रॉब्लेम नाही ना, काय घाण नाही होणार ना, हा सगळ्यात आधी प्रश्न असतो. म्हणजे का असं विचारतात. मी बऱ्याच जणांना विचारले, बोलते ताई खूप फसवाफसवीचे कामं होतात, आम्ही पाठवून देतो, नंतर ते कॉलच उचलत नाहीत, ते हे करत नाहीत. मी सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती आहे, माझा नंबर आहे, चॅनल आहे, त्यामुळं मी असं केले तर सगळीकडे ती गोष्ट पसरणार. मी एकदा केले आणि काय कुठलं तर एखाद्या स्वार्थासाठी केले तर माझ्या हातचं काम जाईल, रोजी रोटी बोलतात ना, ते जाणार आहे. तर असं मी करणारच नाही. मी तर केलेच नाही, दुसरे कोणीही करू नका. मी कोणाचं नाव घेत नाहीये, कारण बऱ्याचदा विश्वासाने जेव्हा आम्ही पार्सल कपडे शिवून पाठवतो, मला 2-3 असा मला तो फटका बसला ना, पैसे परत दिलेच नाही. मग कुठंतरी तो एक हे असते. भले तुम्ही कुठंतरी दान करताना 100 रुपये दान करता, पण तुमचे 10 रुपये पण बुडाले ना मेहनतीचे, तर खूप असा त्रास होतो त्या गोष्टीचा. माझ्यासोबत ही गोष्ट झाली होती 2-3दा. त्यानंतर आता मी क्लिअर पूर्ण पैसे दिल्याशिवाय कुणाचंही पार्सल पाठवत नाही, कुणाचंही पार्सल पाठवत नाही. कारण एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, त्यानंतर तरी माणसाने शिकलं पाहिजे. तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही पोहोचलं तर पैसे द्यायची जिम्मेदारी. एक तेही माझ्यासोबत झालं होतं. त्यांना ते पार्सल पोचून सुद्धा नाही बोलले ते, म्हणजे जाऊ दे, नाहीच म्हणतात ना, तर मी पैसे दिले होते माझ्याकडचे शिवून. असं झालं होतं कधी कधी. पण असं शक्यतो करू नका, कारण विश्वासात ते कामं चालतात. माझ्याकडे जो पार्सल येतो, माझा पत्ता आहे, बरोबर येते. पोस्टाने सुद्धा कधी घाळ होत नाही किंवा कोरिअरने कधी होत नाही. झालं तरी ते लोक भरून देतात, कारण कोरिअरवाल्यांचं रोजचं काम आहे ते. अगर असं पार्सल कोणाचं घाळ केलं तर ते त्यांची जिम्मेदारी असते, त्यामुळे होत नाही शक्यतो. विश्वास ठेवा. कारण आता नाही म्हणलं तरी मी 5 वर्ष झाले असते यूट्यूबला, माझ्या चॅनलला. तुम्ही ते सबस्क्रायबरवरती जाऊ नका, बोल कमी आहेत असं वाटेल, पण माझ्यासाठी म्हणजे 16,200-250 आहेत, ते माझ्यासाठी खूप आहेत. कारण मला त्यांच्याकडूनच हे काम मिळतं, माझं मेन काम चालतं, त्यात मी समाधानी आहे. तर त्याच्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करते. कुणाचंही कुठलंही पार्सल तुम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवा बिंदास. तुम्ही विचार करा, 2022, 23, 24, 25 3 वर्ष झालं तर काही झालं नाही. आणि ह्या साड्या का चांगल्या नाहीत असं, क्वालिटी चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण ह्याला काहीही झालं नाही ना, कुठं खराब झालंय. कारण मी ठेवते ते कपाटात व्यवस्थित ठेवते. कारण काय झालं होतं, ह्यांनी नेमकं पाठवल्यानंतर त्यांचा काय इश्यू झाला, का कॉन्टॅक्ट झाले माझ्या लक्षात नाही. 1-2दा केले, नंतर विसरले. मग मी परत एकदा कुठलं तरी व्हिडिओ केले होते, त्यावेळेस मी सांगितले होते की कोणाचे. आणि मेन काय झालं होतं, ह्याच्यावरचा जो काही पत्ता किंवा नंबर जो काही आहे ना, तो पुसला गेला होता. कशामुळे मला नाही माहिती पूर्ण, हे तुम्ही पाहू शकता. आणि बाकीचं जे आहे हे, एक मिनिट, हे कोरिअरचं होतं पत्ता, त्याच्यावर पर्सनल नंबर ते लोक ह्याच्यावर हे नसतं, ते रिसिप्टवर असतं. कदाचित काय घोळ झाला होता माहिती नाही. पण जेव्हा माझा नंतर कॉन्टॅक्ट झाला, त्या जॉब करतात, त्यामुळे त्यांना ते वेळ मिळत नव्हतं. अंदाजे कसं शिवून पाठवायचं, कारण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भाचीसाठी ड्रेसेस हवे होते. तर आत्ता त्यांच्याशी मला वाटतं गेल्या आठवड्यात माझं बोलणं झालं. मी म्हणले ताई मी तुमचं पार्सल ओपन करते, त्यानंतर तू व्हिडिओ करते आणि तुम्हाला लिंक पाठवते आणि तुम्ही डिझाईन फायनल करून पाठवा, त्यानंतर मी तुम्हाला शिवून पाठवते. तर अशा पद्धतीने हे सगळं झालं.
सांगण्याचा उद्देश हे आहे, अगर 2-3 वर्षाखालचं पार्सल सुद्धा माझ्याकडे व्यवस्थित तुम्हाला भेटू शकतं. असं व्हायला नाही पाहिजे होतं. तेव्हाच्या तेव्हा कॉन्टॅक्ट झालं होऊ शकतं, कारण आपण जेव्हा हे करतो नंतर कशात तर राहून जातं, ते तसंच राहतं. पण मी कधीही कोणाचीही पार्सल लपवून ठेवून किंवा काही करून असं कधीही करणार नाही. आणि ह्या 2-3 साड्या अगर मी लपवले तर ते काय होणार आहे ते इमॅजिन करा, कारण ते संस्कार नाहीच आहेत आणि करणाऱ्याने करू नये. तर त्यांचा नंबरसुद्धा माझ्याकडून मला वाटतो तो हे होतो, तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड फोन आहे, शूटिंग करताना कधी तर फोन क्लिअर केला तर नाव निघून जातं, किंवा मी लिहिलेल्या डायरीमधलं शिफ्ट होताना काहीतरी घोळ झाला. पण मला हे आवडतं की त्यांच्या साड्यासही सलामत आहेत. आणि आता त्यांना हे ड्रेसेस शिवून देणार आहे. ड्रेसेस खूप सुंदर शिवून देणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पार्सल पाठवा. आता तर रेग्युलर पार्सल माझं येतात, हे जातात, ते आहे. आता मिशोवरचे जे कपडे मागवलेत किंवा दुसरे मागवलेत त्याचे मला ड्रेस शिवून द्यावंच लागतात. त्याच्यामुळे काहीही होणार नाही, विश्वास ठेवा. साड्या खूप सुंदर आहेत दोन्ही साड्या. आणि त्या बिलकुल त्यांना आठवत नाही साड्या काय कोणत्या आहेत ते. तर ह्या तुमच्या साड्या आहेत, कारण मला एकच आठवतं की तो पार्सल तेव्हाचा होता, तोच आहे. त्याला सोडून दुसरं कुठलं माझ्याकडे पार्सल नाहीच आहे. अजून एकीच आहे, तो व्हिडिओ मी शूट केला पण तिच्याशी कॉन्टॅक्ट झाले, तो 2 की 3 वर्षाखाली. आणि तो ड्रेस पण कट केले, पण नंतर तिचं काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम झालं. मी आज उद्या तिने कॉन्टॅक्ट केले. हे दोन्हीच असं झालं, बाकी कोणाचं काही झालं. बघा किती सुंदर दिसतात ही साडी. मला विचारावं लागेल आता त्यांना ह्या साड्या आठवतात का आता तरी, नाहीतर त्या बोलतील ह्या साड्या माझ्या नाहीत. तर असं होणारच नाहीये, कारण कसं आहे जे ॲड्रेस होतं किंवा जे काही ते ट्रॅकिंग होतं ते मी लक्षात ठेवलं होतं. त्याच्यामुळे ते मला ते लक्षात राहिलं की हे इथून आलेलं आहे. आणि ह्या बाजूला तो एक हे असतो काहीतरी पिनकोड ते असतो ह्याच्यामुळे. आणि बाकीच्यांचं तर लगेच जसं पार्सल आलं तसं मी शिवून देते. कधी कधी मागे पुढे होते हे सांगते. फक्त आता हा एक पार्सल आणि एकीचा आहे जो कटिंग करून ठेवला तो एक, आणि दोघींचे शिवलेले ड्रेस आहेत. हे चारही माझ्याकडे असे अडकले गेलेत, कारण त्यांचे शिवून ड्रेस कधीच रेडी आहेत. पण त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते बोलले की आम्हाला जेव्हा हे होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. मी त्यांना तरीही 15 दिवसातून महिन्यातून मेसेज करते ते हा ताई तुमच्याकडे येत राहू द्या, आम्ही जेव्हा आम्हाला जमेल तेव्हा आम्ही तुमच्याकडून घेऊ. असं मी त्यांना हे सुद्धा बोलले, पैशाची अडचण आहे का, थोडे करून पैसे द्या. ते बोलतात नाही, एक सोबत दिल्यानंतरच आम्ही घेणार आहे असं. त्याच्यामुळे बाकी काय नाही. आणि हे जे हे आहे 2 साड्या आहेत आणि एक ब्लाऊज पीस आहे. आता त्यांचे ड्रेसेस तुम्हाला शिवल्यानंतर ऑफकोर्स बघा म्हणजे दाखवणारच आहे, कारण हे दाखवायचे आहेत. बाकीचे पार्सल आलं शिवलं पाठवलं असं नाही, हे दाखवणार आहेत. तर साड्या खूप सुंदर आहेत. तर तुमच्या कुठल्याही साड्या असतील, पार्सल पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवू शकता. काहीही घोळ होणार नाही आणि काहीही तुमच्या साड्यांचा प्रॉब्लेम होणार नाही, हे तुम्हाला मी विश्वासाने सांगते. म्हणजे कसं तुम्हाला ते हे नाही, भीती नाही वाटणार आहे. कारण ही साडी मला वाटतं इस्त्रीला द्यावं लागेल, कारण ठेवून घडी हे झाले, कुठं मध्ये चिरले का ते एकदा बघून घेते. नाही काय वाटत आहे, कारण इस्त्रीला देऊनच मला कटिंग करावं लागेल. तर चालेल. आजचा व्हिडिओ ह्याच्यावरती होता, खास पार्सलवरती. तुम्ही बोलता काय 3-3 वर्ष तुमच्याकडे पार्सल, अरे पण आहेत ना, हे तुम्ही हे करा की ठीक आहे, व्हायला नाही पाहिजे होतं पण चालतं कधी कधी. ही साडी पण खूप छान, दोन्ही साड्या खूप छान आहेत, कारण ड्रेसेस खूप छान दिसणार आहेत. ह्या ड्रेसेस बघितल्यानंतर ते 3 वर्ष पार्सल माझ्याकडे होते हे विसरून जाते. चूक ना त्यांची, चूक ना माझी आहे. कारण जेव्हा त्यांनी पाठवलं त्यानंतर कॉन्टॅक्ट करता आज उद्या करत 3 वर्ष झालं आणि त्याही मध्ये विसरून गेला. नंतर मी कुठलं तर पार्सल पाठवताना सांगितलं होतं असे पार्सल आहे प्लीज कॉन्टॅक्ट करा, तर त्यांनी कॉन्टॅक्ट केलं होतं मला त्यावेळेस. मग त्यानंतर परत त्या जॉबमध्ये बिझी झाल्या आणि ह्या पार्सलचा सगळा घोळ झाला. असं कधी कधी होतं. पण एक आहे, व्यवसायात क्लिअर असलं पाहिजे आणि इमानदारीने काम केलं पाहिजे, कोणाला फसवलं नाही पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमचं पार्सल बिनधास्त पाठवा. 3 वर्षाखालचं पार्सल अगर माझ्याकडे सही सलामत राहू शकतं तर तुमच्या पार्सलला काही होणार नाही, हे मी विश्वासाने सांगते तुम्हाला.